नमस्कार मंडळी, आज बनवली आपण कुरकुरीत आणि टेस्टी कोथिंबीर वडी. कशी बनवली चला तर मग सांगते. सारा कोथिंबीर घ्यायची. स्वच्छ आणि धुवून करून घेतलेली कोथिंबीर घ्यायची. आपल्याला हे बारीक चिरून घ्यायची आहे. घेतलेली कोथिंबीर एका बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे. 2 वाटी बेसन घ्यायचं आहे आपल्याला. आलं, हिरवी मिरची, लसूण याची पेस्ट टाकायची आहे. तीळ टाकायचे आहेत. चवीनुसार हळद टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि हाताच्या सहाय्याने हे सर्व साहित्य एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य एकजीव झाल्यावरच छान टेस्ट येते कोथिंबीर वडीला. आणि थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे. गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त पाणी टाकायचं नाही आहे, घट्टच गोळा ठेवायचा आहे. थोडासा गोळा घेऊन हाताच्या सहाय्याने रोलचा शेप देऊन हातावर थापून आपल्याला हे रोलचा शेप देऊन एक रोल तयार करून घ्यायचा आहे. आणि हे सर्व रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. कढईवर 10 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, आपले 10 मिनिटं झालेले आहेत. थंड झाल्यावर आपल्याला हे कापून घ्यायचं आहे. थोडं जाडे कापलं तर चालते. माझं मी पातळ कापल्यामुळे थोडं तुटलं. हे कोथिंबीर वडी एक वेळ घरी नक्की करून बघा, खूप छान होते. तव्यावर तेल लावून भाजून घ्यायची आहे. शॅलो फ्राय मी करत आहे. तुम्ही डीप फ्राय केलं तर आणखीच कुरकुरीत होणार आहे. दोन्ही बाजून आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ही कोथिंबीर वडी खूप छान लागते. हे बघा, आपली कोथिंबीर वडी झालेली आहे. दोन्ही बाजूनी झालेली आहे. तुम्ही हे एक वेळ नक्की करून बघा. हे बघा किती छान झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.